शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत. कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार सर्व काही बातम्या बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. पहिलीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. खरीपाचा पीक विमा जानेवारी अखेरपर्यंत मिळणार. पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यामध्ये आली असून आता सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा हा आता वाटप करण्यामध्ये येणार आहे. 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. शेतकऱ्यांना सरकारच्या हमीभावाची हमी उरली नाही. शेतकऱ्यांना शेतमालाची किंमत ठरवण्याचा अधिकार हवा. गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमालाची किंमत ठरवण्याचा अधिकार देणे आवश्यक. 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांसोबत आज मी सत्तेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपावरती निशाणा. तर अजित पवार यांना सोबत घेताना विचार करा हे देवेंद्र फडणवीसांना सांगितले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पलटवार. 24 तासात राज्यातील हवामानामध्ये अनपेक्षित बदल. काही भागामध्ये गारठा जाणवणार. महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासांमध्ये हवामानामध्ये अचानक बदल होण्याची शक्यता असून तापमानामध्ये चढ उतार होण्याची दाट शक्यता. कांद्याच्या पैशांवरून शेतकरी कृषी मंत्री आमने सामने. 25% शेतकऱ्यांची देयके गेल्या 6 महिन्यांपासून मिळाली नसल्यामुळे आता शेतकरी आर्थिक कोंडीमध्ये सापडले असल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जनतेचा जोपर्यंत आशीर्वाद आहे तोपर्यंत कुणी माझे काही बिघडू शकत नाही. धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन. तमिळनाडूच्या 2 व्यापाऱ्यांनी संगमनेर येथील कांदा व्यापाऱ्यांची 19,40,000 रुपयांची केली फसवणूक. संगमनेर पोलिसांमध्ये दोघांवरती गुन्हा दाखल. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली का आम्हाला नक्की कळवा. जर जमा झाली नसेल तर तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. थंडी गायब, ज्वारीला फायदा. तर हरभऱ्यावरती अळीचे संकट. परिणाम जाणवल्यास सल्ला घेण्याचे कृषी विभागाचे आव्हान. रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना चिया व करडई पिकाची भुरळ. रब्बी हंगामामध्ये अपारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल. 11% आयात शुल्क लागताच कापसाला उठाव. 1 जानेवारीपासून केंद्राचे आयात शुल्क लागू झाले असल्यामुळे आता कापसाच्या दरामध्ये सुधारणा होण्याचा अंदाज. नवीन वर्षामध्ये या महिन्यात मिळणार पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता. आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून फेब्रुवारी महिन्यामध्ये 22वा हप्ता जमा होण्याची शक्यता. कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी एक नवीन समिती नेमली आहे आणि 30 जून 2026 पर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे संकेत दिले. परंतु आता कर्जमाफीसाठी कोणते निकष असणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष. मुंबईचा महापौर मराठी आणि महायुतीचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवरती निशाणा. ऊस गाळप हंगामाने जोर पकडला. राज्यातील 562 लाख टन ऊसाचे गाळप आतापर्यंत पूर्ण. कडाक्याच्या थंडीमुळे नांदेडला केळीची वाढ खुंटली. गहू हरभरा मात्र जोमात. शेतकरी चिंतेत. कडाक्याच्या थंडीमुळे केळीची वाढ खुंटली आहे. सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त. राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप. देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2025 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारे ठरले. महाग कृषी निविष्ठांमुळे बागायतदारांचा खर्च वाढला. पपई केळीचे दर मात्र जैसे थे. मागील काही वर्षात कृषी निविष्ठांचे दर सतत वाढत असल्यामुळे आता केळी आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत असल्याचे चित्र. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता. ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती, परंतु लाखो महिलांनी ई-केवायसी केली नसल्यामुळे 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता.
राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार. राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश. विजयनगर सेवक रडारवरती. महायुतीचे 70 नगरसेवक बिनविरोध. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील बिनविरोध निवडणुकांची आता चौकशी होणार आहे. चौकशी करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश. सोयाबीनचे दर वाढले, आवक मात्र वाढेना. शेतकऱ्यांचा सावध पवित्रा. नाफेडच्या खरेदीचा देखील प्रभाव. सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा बघायला मिळाली. शरद पवारांसह महाराष्ट्रातील 7 खासदार होणार निवृत्त. या 2026 वर्षामध्ये महाराष्ट्रातील 7 खासदार निवृत्त होणार. 1466 शेतकऱ्यांना 9,78,00,000 रुपयांचे अनुदान वाटप. 3000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत बीड जिल्ह्याला प्राप्त झालेल्या निधीचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम किंवा रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या. कारण की ई-केवायसी अभावी राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाच्या पाठोपाठ सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि पीक विम्याच्या लाभासाठी देखील ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड देखील बँकेच्या खात्याशी लिंक करा, जेणेकरून खात्यावरती पैसे जमा होतील. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील महासांगवीच्या केळीची इराणला गोडी. थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झेप. महासांगवीच्या शेतकऱ्यांनी घडवून आणली मोठी क्रांती. अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याचा भाजपाला पश्चाताप. अजित पवार म्हणले होते, भाजप म्हणजे लुटारू भ्रष्टाचाऱ्यांचे गँग. काँग्रेसची 10 जानेवारीपासून मनरेगा वाचवा मोहीम. विकसित भारत जी रामजी कायद्याला न्यायालयामध्ये आव्हान देणार. येत्या 10 जानेवारीपासून देशभरामध्ये 45 दिवसांची मनरेगा वाचवा मोहीम आता सुरू करण्याची घोषणा. सोयाबीनचे दर आणखीन वाढणार. सोयाबीनची सध्या हमीभावाने खरेदी सुरू आहे, तर दुसरीकडे सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडून मागणीमध्ये वाढ झाली असताना बाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे आता सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. कांद्यांच्या रोपांना सोन्याचा भाव. मजूर टंचाई आणि खतांची दरवाढ. बळीराजा संकटामध्ये. उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता. सोयाबीन चुकारे मिळाले, शेतकऱ्यांना दिलासा. नाफेड मार्फत खरेदी केलेल्या सोयाबीनचे चुकारे अखेरकार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता बाजारातील अनिश्चिततेमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी. यावर्षी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आणि त्यानंतर आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच महिन्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बऱ्याचदा काय होतं की अनुदान मंजूर असून देखील या ठिकाणी खात्यावरती पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना जाहीर करण्यामध्ये आली असून ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक. पवनचक्की मोबदल्यासाठी शेतकरी थेट टावरवरती चढले. शेतकऱ्याच्या इशाऱ्याने प्रशासन हादरले. पवनचक्कीच्या तारांसाठी योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील शेतकरी टावरवरती चढले होते. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर कंपनीने लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन या ठिकाणी मागे घेण्यात आले. शेतीसोबत जोडधंद्याची सांगड घाला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा नाशिकमध्ये मंत्र. शेतीसोबत जोडधंद्याची सांगड घाला असे कृषी मंत्र्यांचे आव्हान. अतिवृष्टीचा फटका पण दरामध्ये गोडी. डाळिंबांनी गाठला 630 रुपयांचा ऐतिहासिक टप्पा. डाळिंबाच्या दरातील वाढीमुळे आता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी परदेशी दौरा पुन्हा सुरू. 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आनंदाची बातमी. 2018-19 नंतर थांबलेला शेतकऱ्यांचा परदेशी अभ्यास दौरा अखेरकार आता 9 वर्षांमध्ये पुन्हा सुरू झाल्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्याची शोभा वाढवणार आहे. म्हणजेच की लवकरच हप्ता आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची सर्व कागदपत्रे आणि तांत्रिक कामे पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की ई-KYC करणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. लवकरच आता हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार. जानेवारी नंतर खोडवा घेतल्यास पुन्हा बोंडअळीचा धोका. कृषी विभागाचा इशारा. सध्या जर बघायला गेलं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून योग्य वेळी फवारणी करण्याचे आव्हान. महत्त्वाची बातमी. कृषीच्या योजना अंमलबजावणीमध्ये दिरंगाई केल्यास आता कारवाई होणार. जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी आता या ठिकाणी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. परभणी जिल्ह्याची अपडेट असून कृषीच्या योजना अंमलबजावणीमध्ये दिरंगाई केल्यास आता कारवाई होणार. लाल कांद्याच्या काढणीला वेग आला. कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने समाधानकारक साथ दिल्यामुळे आता लाल कांद्याचे पीक जोमामध्ये आले आहे. सध्या लाल कांद्याच्या काढणीला देखील वेग आला आहे असे चित्र. महत्त्वाची बातमी. सांगलीतील पुराचे पाणी दुष्काळी भागांमध्ये देणार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.